1 मे पासून या 3 प्रकारच्या लोकांचं रेशन कार्ड बंद होणार. राज्यातील रेशन कार्ड व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार असून या 3 प्रकारच्या लोकांना रेशन कार्डवर धान्य मिळणार नाही. केंद्र सरकारकडून अशा लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आली असून त्यावर आता मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू झाली आहे. 5 नवे नियम रेशन कार्डवर लागू करण्यात आलेले आहेत. आता त्या नियमांवरून रेशन कार्ड धारकांना अपात्रता करण्यात येणारच आहे. पण जर तुम्ही अपात्र झालात तर तुम्ही आत्तापर्यंत रेशन कार्डावर जे जे लाभ घेतले, म्हणजे तुम्ही गहू तांदूळ घेतले असतील, रोख पैसे घेतले असतील किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे रेशन कार्ड देऊन घेतले असतील किंवा तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर ते सगळे पैसे तुमच्याकडून व्याजासकट वसूल केले जातील. आता रेशन कार्डवरील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी मिशन सुधार नावाची मोहीम राबविण्यात येत आहे, जिच्या अंतर्गत केंद्र सरकारने 5 नवे नियम लागू केलेले आहेत. त्याच्या नियमानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी आता तयार झालेली आहे. यादी आता जिल्हा प्रशासनाकडून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना पाठवण्यात आलेली आहे आणि आता एक मोठी कारवाई पुरवठा विभागाच्या दृष्टीने आता होणार आहे. रेशन कार्डमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी 5 नियमानुसार 3 प्रकारच्या लोकांना अपात्र केलं जाणार आहे. आता जे लोक हे नियम पाळणार नाहीत तर त्यांचे फक्त गहू तांदूळच बंद होणार नाहीत, तर आजवर फुकट खाल्लेल्या धान्याचे सगळे पैसे बाजारभावाप्रमाणे तुमच्या खिशातून वसूल केले जाणार. तुम्हाला एका पैशाचाही सरकारी लाभ उरणार नाही. हे डोक्यात फिट ठेवा. 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे, कारण की 1 मे नंतर तुमचं रेशन कार्ड धोका देऊ शकतं. तुमच्याकडे पिवळं, केशरी किंवा पांढरं कोणतंही कार्ड असू द्या, ही माहिती आत्ताच्या आत्ता बघा, कारण सरकारने 30 एप्रिल ही शेवटची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. जे लोक या 5 नियमांमध्ये अडकतील त्यांचं रेशन तर जाईलच, पण जर तुम्ही चुकून घरकुल, शेतीचं अनुदान, PM किसानचे हप्ते किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले असतील तर ते सगळेच्या सगळे पैसे सरकार व्याजासह तुमच्याकडून परत खेचून घेणार. इतकंच नाही, तुमची जमीन जुमला जप्त होऊ शकतो आणि बँक खातं क्षणात फ्रीज केलं जाऊ शकतं. तुम्हाला ही बातमी कदाचित खोटी वाटत असेल, पण हे खरं आहे, कारण की केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता तुमच्या तलाठी स्तरावर तुमची तपासणी सुरू झालेली आहे. आधीचे दिवस गेले, जेव्हा उत्पन्न कमी दिसलं की पिवळं कार्ड मिळायचं आणि थोडं जास्त असलं की केशरी चालायचं. आता फक्त कागदावरच्या उत्पन्नाचा खेळ उरलेला नाही. जर तुमच्या घरात दुचाकी आहे, फ्रीज आहे किंवा साधा कलर टीव्ही जरी असला तरी सरकार तुमच्या दारात वसुलीसाठी उभं राहू शकतं. तुमचं बँक खातं तर सील होईलच, पण तुमच्या पोराबाळांच्या स्कॉलरशिपला आणि ॲडमिशनला सुद्धा मोठा खो बसणार आहे. त्यामुळे डोळे उघडून ही माहिती बघा, कारण हाताशी आता खूपच कमी दिवस उरलेत. 30 एप्रिल तुमच्या कार्डाचं मरण की जीवन ठरणार आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, तुम्हाला धावपळ करावीच लागणार आहे. काही महत्त्वाची कामं तुम्हाला तातडीने निपटून घ्यावी लागतील. म्हणूनच या व्हिडिओत आपण त्या 5 नियमांचा पाढा वाचणार आहोत. हे नियम कसे पाळायचे, कोणती कागदपत्र कुठं जमा करायची आणि तुमचं नाव कायमचं पात्र कसं ठेवायचं याची सविस्तर माहिती आपण पाहूया. नमस्कार रेशन कार्ड धारक बांधवांनो. हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण तुम्हाला सावध करणं माझं काम आहे. जर तुमच्या खिशात रेशन कार्ड असेल तर असे 5 नियम आलेत की जे पाळले नाही तर तुमच्या सरकारी सुखाचा पार विचका होणार आहे. लक्षात घ्या, 1 मे 2026 नंतर तुमचं कार्ड फक्त रद्दी ठरेल. सरकारने स्पष्ट केलंय की नियमात न बसणाऱ्यांचे गहू तांदूळ तर जातीलच, पण घरकुल, शेती मदत, PM किसान आणि पेन्शनचे पैसे सुद्धा एका झटक्यात थांबवले जातील. एवढंच नाही तर आजवर लाटलेला सगळा सरकारी फायदा सरकार व्याजासह तुमच्याकडून वसूल करणार. तुमची मालमत्ता सुद्धा टाचेखाली येऊ शकते. 30 एप्रिल ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. मी या व्हिडिओत त्या 5 अटी सांगणार आहे ज्या तुमच्या गळ्याचा फास ठरू शकतात. 1 सेकंदही व्हिडिओ सोडू नका, कारण तुमची एक छोटीशी बेसावधगिरी तुम्हाला रस्त्यावर आणायला पुरेशी आहे. सावधान, या नियमांमुळे तुमच्या बँक व्यवहारावर सुद्धा कुऱ्हाड कोसळू शकते. पूर्वी आपण रेशन कार्ड फक्त पत्त्याचा पुरावा किंवा ID कार्ड म्हणून वापरायचो. धान्य नको असलं तरी लोक कार्ड जपून ठेवायचे, कारण त्यावर इतर फायदे मिळायचे. पण आता सरकारने सगळा पत्ता साफ केलाय. तुमचं रेशन कार्ड आता आधार आणि पॅन कार्डला पार चिटकून बसलंय. तुम्हाला वाटत असेल, मी कुठं धान्य घेतोय, मला काय भीती?
तर मित्रांनो, जर तुमचं कार्ड अपात्र झालं तर मुलांच्या शिक्षणाचे पैसे, शेतीचं नुकसान भरपाई आणि विम्याचे पैसे सुद्धा अडकणार आहेत. सरकारने आणलेल्या 5 नियमांपैकी पहिला नियम तर थेट तुमच्या 7/12वर घाला घालणार आहे. जर तुमची माहिती सरकारकडे मॅच झाली नाही तर 1 मेला तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाणार. 30 एप्रिल जवळ येतेय आणि ते 5 नियम तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलेत. अनेकांना वाटतं आपण उत्पन्न कमी दाखवून सरकारला फसवलंय, पण आता डिजिटल इंडिया इतकं हुशार झालंय की तुम्ही नवीन फोन घेतला किंवा गाडीची सर्व्हिसिंग केली तरी त्याची खबर रेशन ऑफिसला लागतीये. पुन्हा सांगतेय, हे नियम इतके कडक आहेत की तुम्ही गावात राहा किंवा शहरात, तुमची सुटका नाही. कार्ड गेलं की तुमची गॅस सबसिडी सुद्धा उडणार. मग 900-1000 रुपयांचा गॅस पूर्ण भावाने विकत घ्यावा लागेल. ही भीती नाही तर 30 एप्रिल नंतरचं भीषण सत्य आहे. या 5 नियमांची टांगती तलवार वाचवायची असेल तर स्वतःला सावरायला हवं. सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे वसुली. सरकारने असा फतवा काढलाय की जे लोक अपात्र असूनही रेशन लाटत आहेत त्यांच्याकडून मागच्या 5 वर्षांचा हिशोब वसूल केला जाईल. जर तुम्ही घरकुल घेतलं असेल आणि आता अपात्र ठरलात तर घरकुलाचे ते 2-2.5 लाख रुपये सरकार तुमच्याकडून ओढून घेणार. ट्रॅक्टरचं अनुदान असो किंवा ठिबकचे पैसे, सगळं आता रेशन कार्डाच्या पात्रतेवर ठरणार आहे. ते 5 नियम नेमके काय आहेत? त्यातला एक नियम असा आहे की घरात कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर आजवरचे सगळे सरकारी लाभ तुम्हाला ओकावे लागतील. 30 एप्रिलच्या आत हे चेक करा, नाहीतर बँक खातं गोठवलं जाईल. 500 रुपयांच्या धान्यासाठी लाखो रुपयांच्या शेती अनुदानावर पाणी सोडू नका. हे 5 नियम कायम लक्षात ठेवा. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हे अधिकच गंभीर आहे. पीक विमा किंवा ओल्या दुष्काळाची मदत मिळवण्यासाठी रेशन कार्डाचा डेटाच वापरला जातोय. जर तुमचं केवायसी झालं नसेल तर सरकारी पोर्टलवरून तुमचं नाव कायमचं डिलीट केलं जाईल. नाव गेलं की पुढं कोणत्याही योजनेचा फॉर्म भरता येणार नाही. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला रेशन दुकानात नवीन मशीन येणार आहे. हे मशीन तुमचा अंगठा घेताच तुमची सगळी कुंडली मांडणार. तुम्ही जर नियमात नसाल तर तिथेच अपात्र असा लाल मेसेज येईल आणि तुमच्या सर्व योजना बंद होण्याची उलटी गिनती सुरू होईल. श्वास रोखून धरा. 30 एप्रिल तुमचं नशीब ठरवणार आहे. आतापर्यंत आपण भीती पाहिली, पण यातून सुटण्याचा मार्ग काय? चला तर मग ते 5ही नियम सविस्तर पाहूया. आता यामध्ये पहिला नियम आहे घरांचा. तुमचं घर जर सिमेंट कॉन्क्रीटचं पक्कं असेल आणि ते 100 चौरस मीटरपेक्षा मोठं असेल तर तुमचं रेशन कार्ड धोक्यात आहे. सरकारने म्हटलंय की ज्यांचे बंगले मोठे आहेत ते गरिबांच्या हक्काचं धान्य खाऊ शकत नाहीत. मोठं घर असेल तर रेशन तर जाईलच, पण घरकुलासाठी सुद्धा तुम्ही कायमचे बाद व्हाल. दुसरा नियम असा आहे की ज्याच्यामुळे 90% लोक अडकणार आहेत. गावात राहणाऱ्यांसाठी 2 लाख आणि शहरातल्यांसाठी 3 लाखांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आता लक्ष्मण रेषा ठरलीये. जर तुमचं उत्पन्न यापेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर 30 एप्रिलच्या आत कार्ड सरेंडर करा, नाहीतर दंड भरण्यासाठी तयार राहा. आता तिसरा नियम. याच्यामध्ये तुमच्या घरात नेमकं काय काय आहे हा नियम अतिशय डेंजर आहे. घराच्या छतावर AC म्हणजे एअर कंडिशनर दिसला किंवा दारात 4 चाकी ट्रॅक्टर सोडून उभी असेल तर तुम्ही रेशनसाठी अपात्र आहात. गाडी कोणाच्याही नावावर असो, सरकार आता RTO म्हणजे RTO कडून तुमच्या नावावर किती गाड्या आहेत याचा डेटा गोळा करतंय. चौथ्या नियमाअंतर्गत घरातला एकही माणूस जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा अगदी कॉन्ट्रॅक्टवर जरी सरकारी कामात असेल तरी रेशन कार्ड बंद होणार. अशा स्थितीत लाभ घेतला तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. 5वा आणि शेवटचा नियम हा तांत्रिक नियम असला तरी सर्वात महत्त्वाचा आहे. रेशन कार्डावर जेवढी नावं आहेत त्या प्रत्येकाचा अंगठा रेशन मशीनवर जाऊन KYC झालेलाच पाहिजे. जर हे झालं नसेल तर तुमचं कार्ड रद्द ठरवलं जाईल. ही शेवटची संधी फक्त 30 एप्रिलपर्यंतच आहे. मित्रांनो, हे 5 नियम ऐकल्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की पाणी किती खोल आहे. हा फक्त रेशनचा प्रश्न नाही तर तुमच्या इभ्रतीचा आणि पैशांचा प्रश्न आहे. 30 एप्रिलनंतर सरकार कोणतीही मुदतवाढ देणार नाही असे संकेत मिळालेत. जर तुम्ही खरोखर गरीब आणि पात्र असाल तर लगेच KYC करून घ्या. पण जर तुम्ही नियमात बसत नसाल तर स्वतःहून कार्ड जमा करणं कधीही चांगलं, जेणेकरून पुढची वसुली आणि कोर्ट कचेरी टाळता येईल. मित्रांनो, आतापर्यंत आपण सरकारी नियमांची माहिती घेतली, पण आता मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचा गोंधळ कायमचा दूर करतील. आणि एकदा असं होतं की माहिती अर्धवट असल्यामुळे आपण घाबरून जातो आणि चुकीची पावलं उचलतो. म्हणून पुढच्या एका मिनिटात मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतःच्या
कार्डाची स्थिती आणि पात्रता घरबसल्या तपासू शकाल. ही माहिती तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे, कारण यामुळे तुमची धावपळ वाचेल. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलवर महाफोड आणि अधिकृत सरकारी पोर्टल आणि प्ले स्टोअरवरून मेगा राशन नावाचा ॲप डाउनलोड करून घ्या. हे ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तुमचं 7-12 अंकी रेशन कार्ड तुमचं टाकावं लागेल. एकदा का तुम्ही नंबर टाकला की तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक झाले आहेत आणि कोणाची KYC बाकी आहे संपूर्ण यादी समोर येईल. ज्या नावापुढे सक्सेस असं लिहिलं असेल त्यांची काळजी करायचं कारण नाही, कारण नावापुढे काही त्रुटी असेल तर तात्काळ रेशन दुकानात जाऊन तुमचा अंगठा मशीनवर लावावा लागेल. आता महत्त्वाची गोष्ट उत्पन्नाचा दाखला. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं उत्पन्न मर्यादेच्या आत आहे तरीही कार्ड अपात्र होऊ शकलं, तर तुम्ही या वर्षात अद्ययावत उत्पन्नाचा दाखला काढून ठेवावा. तहसील कार्यालयात जाऊन CSC सेंटरच्या माध्यमातून हा दाखला सहज तुम्हाला मिळेल. जर तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील तर कोणीही तुमचं नाव यादीतून काढू शकणार नाही. त्यानंतर तुम्हाला एक स्थानिक रेशन दुकानदाराला भेटून आपलं कार्ड सध्या 2 श्रेणीत आहे याची खात्री करायची आहे. जर तुमचे निकष बरोबर असेल तरीही नाव यादीत नसेल तर तुम्हाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याचा अधिकार आहे. ही माहिती देताना माझा उद्देश तुम्हाला घबरवणं नसून तुम्हाला कायद्याने मिळवलेल्या अधिकाऱ्यांची माहिती जाणीव करून देणं आहे. अनेक शेतकरी बांधवांना, कष्टकरी लोकांना तंत्रज्ञान माहिती नसल्यामुळे त्यांच्या हक्क जिरवले जातात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्हाला तुमच्या गावातील परिस्थितीबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला कळतं की नक्की कुठे अडचण येत आहे. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर हजारो लोकांना मदत मिळू शकते. त्यामुळे तुमची शंका आणि अनुभव लिहायला विसरू नका. आम्ही प्रत्येक कमेंट वाचून त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना पाठवा जेणेकरून 30 एप्रिलला आज सर्वजण स्वागत होतील आणि कोणाचे नुकसान होणार नाही. सावध राहा आणि वेळेत आपले कागदपत्रे तपासून घ्या. धन्यवाद.